नमस्कार. जनगणना 2026-27साठी लेआउट नकाशा तयार करताना प्रगणकांनी लक्षात ठेवाव्या या 10 गोष्टी याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. एक लेआउट मॅपचा उद्देश काय आहे? दिलेल्या HLB क्षेत्रातील सर्व भाग नकाशात दाखवणे आवश्यक आहे. एकही घर किंवा जागा सुटू नये हे लक्षात ठेवा. पूर्ण क्षेत्र कव्हर होणे हा मुख्य उद्देश आहे. 2. सर्व इमारती दाखवणे. नकाशात सर्व प्रकारच्या इमारती दाखवा. यामध्ये निवासी, गैरनिवासी, रिकामे घर, शेती क्षेत्र समाविष्ट करा. वापरानुसार स्पष्ट ओळख दिसली पाहिजे. नंबर 3. सिस्टेमॅटिक नंबरिंग वापरणे. जर हाऊस नंबरिंग आधीपासून असेल तर ते वापरा. तेच नंबर नकाशावर स्पष्ट दाखवा. यामुळे ओळख करणे सोपे होते. चौथा मुद्दा आहे 4. नंबरिंग नसल्यास काय करावे? जर नंबरिंग नसेल तर स्वतः क्रमांक द्या. सलग क्रमांक वापरून इमारती नोंदवा. HLO मॅन्युअलनुसार काम करा. पाचवा मुद्दा आहे 2 प्रती तयार करणे. प्रत्येक HLBसाठी 2 नकाशे तयार करा. एक पडताळणीसाठी आणि एक नोंदीसाठी. दोन्ही प्रती स्पष्ट आणि स्वच्छ असाव्यात. नंबर 6. सीमा स्पष्ट दाखवणे. HLB मधील सीमा स्पष्टपणे दाखवा. वेगवेगळे भाग वेगळे दिसले पाहिजेत. गोंधळ टाळण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. नंबर 7. कोणताही भाग सुटू नये. गाव वार्डमधील सर्व घरे कव्हर करा. एकही घर किंवा भाग राहू नये. पूर्ण हाऊस लिस्टिंग करणे आवश्यक आहे. नंबर 8. डुप्लिकेशन टाळा. एकाच घराला 2 HLBमध्ये टाकू नका. प्रत्येक घर एकाच ठिकाणी नोंदवा. डुप्लिकेशनमुळे चुका होतात. 9. विसंगतीची माहिती देणे. काही चूक किंवा समस्या दिसल्यास कळवा. सुपरवायझरमार्फत माहिती द्या. चार्ज ऑफिसरपर्यंत ती पोहोचवा. आणि 10. अंतिम नकाशा सादर करणे. तयार नकाशे सुपरवायझरला द्या. ते पडताळणी करून पुढे पाठवतील. शेवटी चार्ज ऑफिसरकडे जमा करा. धन्यवाद.